लेट्स से आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर तो आपण कसा बनवणार? त्यासाठी आपण एक फोल्डर क्रिएट करू शकतो. त्याचं नाव देऊ प्रोजेक्ट. त्यात आपण VS कोड ओपन करू. या सगळ्या फाइल्स करू रिमूव्ह आणि एक index.html क्रिएट करू. त्यात काही आपण HTML चा कोड लिहू शकतो. वाटलंच तर style.css पण क्रिएट करू आणि app.js पण. ओके, इथे काही कमांड्स मी पेस्ट करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण असं अज्युम करू, की आपला जो हा प्रोजेक्ट आहे ना, तो कंप्लीट झालेला आहे आणि तो आपल्याला GitHub वरती अपलोड करायचा आहे किंवा पुश करायचा आहे. तर ते आपण कसं करणार? तर ते आपण 3 कमांड्सच्या मदतीने करू शकतो. ॲड, कमिट आणि पुश कमांडच्या मदतीने, राइट? तर ते आता आपण करून बघू. इथे आपण सिलेक्ट करू git bash आणि जर आपण git add everything करायचं ट्राय केलं, तर ही कमांड वर्कच नाही करणार. इथे एक एरर आलेला आहे. तर इथे एरर का आला? मागच्या वेळेस तर नव्हता आला. मागच्या वेळेस तर सगळ्या कमांड्स व्यवस्थित वर्क होत होत्या. कारण मागच्या वेळेस आपण काय केलं होतं? मागच्या वेळेस आपण आधी GitHub मध्ये रेपॉझिटरी बनवली होती आणि ती रेपॉझिटरी आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी केली होती युजिंग क्लोन कमांड. पण यावेळेस आपण काय केलेलं आहे? यावेळेस आपण आपल्या कॉम्प्युटरमध्येच हा प्रोजेक्ट नावाचा फोल्डर बनवलेला आहे आणि तिथे हा सगळा आपला कोड केलेला आहे. ठीक आहे. मागच्या वेळेस काय केलं होतं? मागच्या वेळेस GitHub मध्ये रेपॉझिटरी बनवली होती. त्याच्यामुळे Git आणि GitHubला त्या रेपॉझिटरी बद्दल माहित होतं. Git त्या रेपॉझिटरीला ट्रॅक पण करत होतं, राइट? पण यावेळेस Gitला माहीतच नाहीये, की या प्रोजेक्ट नावाचा फोल्डर एक्झिस्ट करतो. आपल्याला त्याला ट्रॅक करायचा आहे. तर ते Gitला कसं ट्रॅक करायला लावायचं? तर तेच आता आपण बघणार आहोत. त्यासाठी आधी init कमांड यूज करावी लागते. पण त्याआधी आपण ls-la कमांड यूज करू. ही कमांड काय करते? आपल्या फोल्डर मधल्या जे हिडन फाइल्स आहे त्या शो करते. ओके, इथे बघू शकतो डॉट स्लॅश आणि डबल डॉट स्लॅश. पण इथे कुठे पण डॉट गिट फाईल नाहीये. म्हणजे हे साइन आहे की आपला जो हा फोल्डर आहे ना, प्रोजेक्ट, त्याला गिट ट्रॅक करत नाहीये. तर ते ट्रॅक कसं करायला लावायचं? ते ट्रॅक करायला लावू शकतो आपण init कमांडच्या मदतीने. init कमांड काय करते? यूज टू क्रिएट अ न्यू गिट repository. Use this command when you are creating project on your computer and wants to add on GitHub. ठीक आहे. तर आपण ही कमांड इथे टाइप करू git init. ओके. तर आता आपण बघू शकतो आपल्या प्रत्येक फाईलच्या समोर u आलं. u म्हणजे अनट्रॅक. आणि आता जर आपण ls-la कमांड टाइप केली, तर आपण बघू शकतो आपल्या फोल्डरमध्ये डॉट गिट नावाची फाईल आहे. म्हणजे आता आपलं गिट आपल्या प्रोजेक्टला ट्रॅक करत आहे. ठीक आहे. आणि आता जर आपण गिट ॲड एव्हरीथिंग केलं, तर सगळ्या फाइल्स काय होतील? ॲड होऊन जातील. ठीक आहे. आपण कमिट पण करून घेऊ. गिट कमिट -m काही मेसेज देऊ. ॲडेड फाइल्स. ओके. इथे हे करून घेऊ. सगळ्या फाइल्स कमिट केल्या. आता काय करू? पुश करू. पण इथे git push origin main ही कमांड वर्कच करणार नाही. का वर्क करणार नाही? कारण गिटला माहितीच नाहीये की ओरिजिन कुठे आहे, ओरिजिन काय आहे, आपला जो पाथ आहे ना तो कोणता आहे. म्हणजे इथे गिटला माहितीच नाहीये की हा जो प्रोजेक्ट आहे ना तो कुठे पुश करायचा. मागच्या वेळेस माहित होतं, कारण आपण गिटहब वर गिटहब वरूनच रेपॉझिटरी आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणली होती. त्याच्यामुळे गिटला माहित होते की परत त्याच रेपॉझिटरी मध्ये आपल्याला कोड पुश करायचा आहे. पण यावेळेस तर ओरिजिन गिटला माहितीच नाहीये. तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपली ही कमांड यूज करायला लागेल. git remote add origin आणि लिंक. लिंक कोणती? ज्या रेपॉझिटरी मध्ये आपल्याला आपला प्रोजेक्ट सेव्ह करायचा आहे, पुश करायचा आहे, त्या रेपॉझिटरीची लिंक. तर आता आपण काय करू? आपण एक नवीन रेपॉझिटरी क्रिएट करू आणि तिथे हा आपला प्रोजेक्ट पुश करू. ठीक आहे. या गिटहबच्या रेपॉझिटरीचं नाव देऊ शकतो आपण न्यू प्रोजेक्ट. ओके. काही डिस्क्रिप्शन लिहू शकतो. ओके. इथे पब्लिक ठेवू आणि रेपॉझिटरी क्रिएट करू. ठीक आहे. तर आता आपण न्यू रेपॉझिटरी क्रिएट केली आहे, म्हणून गिटहब पण आपल्याला याच कमांड्स शो करत आहे ज्या आता आपण करतोय. ठीक आहे.
आता इथे आपण HTTPS वाली जी लिंक आहे ती करू कॉपी आणि आता आपण आपली ही कमांड यूज करू गेट रिमोट ऍड ओरिजिन आणि आता कॉपी केलेली लिंक पेस्ट करू आणि एंटर आणि आता आपण गेट पुश ओरिजिन मेन ही कमांड यूज केली तर आपला कोड सक्सेसफुली पुश होणार. ओके, आपण आता गिटहब वरती जाऊन चेक करू. ओके, याला मी एकदा करतो रिफ्रेश आणि आपण बघू शकतो index.html style.css आणि app.js पण सक्सेसफुली आपल्या गिट रेपॉझिटरी वरती पुश झालेली आहे. ओके, या न्यू प्रोजेक्ट नावाच्या रेपॉझिटरी मध्ये आपण जो प्रोजेक्ट बनवला होता तो सक्सेसफुली पुश झालेला आहे, सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. तर काही अशा पद्धतीने आपण आपल्या कम्प्युटर मधून गिटहब वरती आपला प्रोजेक्ट पुश करू शकतो. ओके, सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये.